राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। मोदीचे पैसे मिळाल्यानंतर नमोचे पैसे मिळत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं, परंतु यावेळी थोडं उलट झालं आहे। शेतकऱ्यांना अजून पण नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही, त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला आता मंजुरी देण्यात आल्या। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता पाहायला मिळतंय। 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता घेतलेला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता 2 ऑगस्ट रोजी आता त्या ठिकाणी पीएम किसानचा 20वा हप्ता मिळालाय फक्त त्यांनीच हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण सरकारने तसंच सांगितले जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असं सांगितलंय। भरपूर दिवसापासून शेतकरी नमोचे 2000 रुपये त्या ठिकाणी कधी येणार अशा प्रकारे वाट पाहत होते, परंतु आज खरोखर ती नवीन अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल या ठिकाणी आलेली आहे। आणि आत्ताच कृषी मंत्री दत्ता बाबरने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय। मोदीची पैसे पडल्यानंतर नमोचे त्या ठिकाणी पैसे कधी पडणार हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला होता। प्रत्येक शेतकरी प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ बघत होते। काही जण म्हणतात आज पैसे येतील, काही जण म्हणतात उद्या पैसे येतील, परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांना ठामपणे खरोखर बातमी कोण देत नव्हतं। परंतु यावर आता मुख्यमंत्री साहेबांना अनेक पत्रकारांनी 5 प्रश्न विचारण्यात आले। त्यामधील 5 प्रश्न असे होते, ते म्हणजे पहिला प्रश्न असा विचारण्यात आला, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नेमका तुम्ही कधी सोडणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न काय काय होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता कधी सोडला जाणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे का, यामध्ये अटी किंवा पात्रता असणार आहेत। याबद्दल सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे ते तुम्ही आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कान देऊन ऐकायचं आहे। बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती अशी आहे की आता कालपासून नवीन बातम्या समोर येऊ लागलेत, त्या म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 मिळणार की नेमकं 3000 मिळणार। बघा तुम्हाला आठवतंय का, बघा नमो शेतकरीचा हप्ता वाढला अशा प्रकारे बातम्या 2-3 महिन्याच्या पाठीमागे या ठिकाणी आता पसरल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2-3 महिन्याच्या पाठीमागे देखील आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार। त्यामुळे कालपासून नवीन बातम्या आता पसरायला सुरुवात झाली आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000चा नसून 3000 रुपये येणार आहे। मग या बातमीचे उत्तर सरकारच्या माध्यमातून काय आलेले आहे हे सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे, कारण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी 2000 आहे का 3000 आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार असं त्या ठिकाणी बोललं होतं। त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे, तुम्हाला आता 3000 रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। आता बघा नमो शेतकरी योजनेचे हप्ते सोडण्यासाठी आता मुहूर्त लागलाय, परंतु सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे येणार नसल्याचं देखील सर्वात महत्त्वाचं सांगण्यात आलंय। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आलंय। आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे टोटल 36 जिल्हे आपल्या राज्यामध्ये आहेत आणि आपल्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी गोरगरीब गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे आणि आपल्या राज्यासाठी पूर्णपणे नियम वेगळे आहेत। तुम्ही जो पीएम किसान योजनेचा आता लाभ घेतला, 20वा हप्त्याचा लाभ घेतला, तर तो केंद्र सरकारचा होता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांना हे पीएमचे पैसे गेलेत। 28 राज्यामध्ये पीएम किसान योजनेचे
पैसे जातात हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे केंद्र सरकारचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत आणि राज्य सरकारचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत। ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आल्या। जर बघा तुम्हाला वाटत असेल PM चे पैसे 2000 आले म्हणून नमोचे पण आहे असे बँकेत येतात, तसं अजिबात नाही। सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही। काही शेतकऱ्यांसाठी नवीन नियम या ठिकाणी लागले आहेत। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून काय स्पष्ट झाले बघा। कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी नेमकं नमो शेतकरी योजनेची तारीख कोणती फिक्स केल्या बघा। कारण त्या ठिकाणी तुम्हाला आता बातम्या पसरत होत्या की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु अखेर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला फिक्स कोणत्या तारखेला नमोचे पैसे येतील हे आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। कोणत्या तारखेला येतील तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना अपेक्षा लागले होते की काही जण म्हणतात आज पैसे नमोचे येतील, उद्या दुपारी येतील वगैरे अशा बातम्या त्या ठिकाणी पसरत होत्या, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नाही की नेमका कोणत्या तारखेला नमोचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती येतील। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी समोर आल्या। कोणत्या तारखेला नमोचे पैसे येणार आहेत, नेमकं आज येणार का उद्या येणार का परवा येणार का आणखी कोणत्या तारखेला येणार याची संपूर्ण अपडेट आत्ताच त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाची अपडेट ही आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी आता आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ती म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे जवळपास 7000 शेतकरी नमो शेतकरी योजनेतून कायमचे बाहेर काढले जाणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। जे चुकीच्या मार्गाने मागील 1 वर्षापासून नमो शेतकरीचा लाभ आता घेऊ लागले होते, अशा 7000 शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून बाहेर काढले गेले। त्यामुळे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तातडीची कामे सुद्धा आता पूर्ण करायला सांगितले। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्या किंवा परवा बघा आता 2 दिवसांमध्ये तुम्ही ही कामे करून ठेवायची आहेत, कारण तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या। तारीख तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा, 15 ऑगस्टला आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत अशी मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। परंतु 15 ऑगस्ट दिवशी या ठिकाणी आता फक्त 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणार आहेत। मग तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये का पैसे येणार नाहीत, हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। ते सांगितले की 3 टप्प्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे। ते का बरं 3 टप्प्यामध्ये होणार आहे हे सुद्धा तुम्ही समजून घ्या। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून आता वाटले जाणार आहेत, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नमोचे पैसे वाटप होणार आहेत। आणि या डीबीटीचा एक नियम असतो, एका दिवशी 35 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जात असतात। आता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकत्र पैसे येत नसतात। त्यामुळे आता या ठिकाणी बघा आता 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी नमोचे पैसे येणार आहेत अशी मोठी अपडेट समोर आल्या। त्या दिवशी फक्त आणि फक्त 12 जिल्ह्यांमध्येच पैशाचं वितरण होणार आहे। मग कोणते ते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये त्या ठिकाणी आहे का? कारण सर्वच बँकामध्ये हे पैसे येणार नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांना हे नमोचे पैसे येणार नाहीत असं सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्राचे म्हणजेच PM किसानचे या ठिकाणी नियम वेगळे आहेत। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये पैसे मिळणार नाहीत, हे खरोखरचे अपडेट काय आल्या तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आला होता, तर ते सर्व शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी पैसे मिळाले नव्हते, पैसे त्या ठिकाणी अडकलं होतं असं सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने काय केले, खबरदारी म्हणून पैसे अडकू नये म्हणून काही ठराविक बँकांनाच आता नमो शेतकरीचे पैसे देण्यासाठी प्राधान्य दिले आहे। मग कोणत्या बँकामध्ये हे पैसे त्या ठिकाणी लगेच जमा होणार आहेत, सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या बघा। आता नमोचे पैसे त्या ठिकाणी आता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी देखील मिळाल्या। आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या बँकांची लिस्ट आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे सोडण्यात येणार आहेत। मागचे पैसे अनेक बँकांमध्ये अडकले होते,
त्यामुळे काही ठराविक बँकांनाच प्राधान्य देण्यात आले आहे। त्यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे HDFC बँक। बघा, ही खाजगी बँक आहे, यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी खातं उघडलंय। त्यामुळे तुमची जर HDFC बँकेत जर खातं नमो शेतकरी योजनेला दिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता 15 ऑगस्ट दिवशी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता बघा काही ठराविक बँकांनाच यामध्ये प्राधान्य देण्यात आले, त्यामुळे आता अनेक बँकांमध्ये यामध्ये रिजेक्ट सुद्धा करण्यात आले। त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले, कारण अनेक बँकांचे IFSC कोड सुद्धा या ठिकाणी नाही आहेत। त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का, तुमची बँक नमो शेतकरी योजनेसाठी चालणार आहे का, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। बघा, शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरामध्ये ही बँक कर्ज देते, त्यामुळे या बँकेला नमो शेतकरी योजनेसाठी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलं आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। बघा, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे मागच्या वेळी सुद्धा आता 6व्या हप्त्याची देखील या ठिकाणी आता कोटक त्या ठिकाणी बघा कुठली बँक आहे, आता त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या बँकेला प्राधान्य आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आले होते। त्यानंतर आता बघा पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जर आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, तर या बँकेमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जाणार आहेत। त्यानंतर पुढच्या बँका तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आता 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या येणार आहेत पैसे हे सुद्धा सांगणार आहे। कारण 12 जिल्ह्यामध्ये काय येणार आहेत, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकार आता पैसे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवणार आहे। त्यामुळे 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच एकदम एकत्र पैसे येत असतात। त्यानंतर टप्प्याटप्प्याने 2 ते 3 दिवसामध्ये वितरण होत असतं। त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया। बघा, आता बघा या ठिकाणी सांगण्यात आले तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा सर्वात महत्त्वाची बँक आहे युनियन बँक, कॅनरा बँक, यस बँक। बघा, या बँका नवीन आहेत, तुमची बँक यामध्ये आहे का सर्वांनी बघायचं आहे, असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा, आता या बँकेत तुमचं खातं असेल, आधार कार्डला बँक खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या म्हणजे पुढच्या 3 ते 4 बँका आहेत, त्यामध्ये जवळपास 99% शेतकऱ्यांनी खाते उघडले। त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक, भारतीय स्टेट बँक म्हणजेच त्या ठिकाणी SBI आपण त्याला म्हणू शकतो। या बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे, 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत, परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे जे ओळखले जातात आपल्या राज्यामध्ये त्यांची पहिल्यांदा लिस्ट या ठिकाणी लावण्यात आल्या। ते म्हणजे आता यामध्ये बघा पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे बघा तुमचा जिल्हा आहे का, बघा पहिला जिल्हा वाशिम, दुसरा जिल्हा आहे त्या ठिकाणी सांगितलं आहे अकोला, त्यानंतर बुलढाणा, बीड, लातूर, त्या ठिकाणी जालना, नांदेड, नंदुरबार, त्या ठिकाणी परभणी, उस्मानाबाद, त्या ठिकाणी गडचिरोली, अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नमोचा हप्ता येणार आहे। त्यामुळे शक्यता आहे 15 ऑगस्ट दिवशी हे पैसे सरकार देण्याची तयारी करत आहे, त्यामुळे लवकरात लवकर नमोचे पैसे तुम्हाला येऊ शकतात। अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।